अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश झाल्यावर चव्हाण यांच्या पक्षप्रवेशावर काँग्रेस नेत्यांकडून टीकेचे बाण आता मारले जात आहेत। काँग्रेस सोडून जाणाऱ्यांना जनता स्वीकारणार नाही, ज्यांच्यावर आरोप केले तेच भाजपमध्ये गेले असं रमेश चेन्निथला यांनी म्हटलंय। आधी आरोप होतात मग नेते भाजपात जातात असं थोरात म्हणतायत। अशोक चव्हाण के अलावा कांग्रेस पार्टी से कोई एक कार्यकर्ता भी नहीं जाएगा। कांग्रेस एकजुट होकर राहुल गांधी और मल्लिकार्जुन खड़गे जी के नेतृत्व में महाराष्ट्र में काम करेंगे। जो लोग पार्टी छोड़ के जा रहे हैं वो अकेला जाएगा, उसके साथ लोग भी नहीं रहेगा, महाराष्ट्र का जनता भी नहीं रहेगा, कार्यकर्ता भी नहीं रहेगा। म्हणून एकदा नाही तर दोनदा त्यांना राज्याचा मुख्यमंत्री केला, पण आता तिकडे गेलेत ते। माझा थोडा अनुभव आहे ना तिकडे, पण मी जाहीरपणे सांगितलं पाहिजे आता त्यांना मागच्या लाईनमध्ये बसावं लागेल, फार वाईट परिस्थिती होणार। त्यांनी निर्णय बदलून घ्यावा अशी आमची त्यांना नम्र विनंती आहे। अजूनही काही बिघडलेलं नाही, त्यामुळे आमची नम्र। एक दिवस पंतप्रधान आरोप करतात, दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादीचे काही तिकडे जातात, अजित पवार तिकडे जातात आणि मग ते मात्र धुतल्या तांदळासारखे होतात। वॉशिंग मशीन म्हणून भारतीय जनता पक्ष काम करतोय की काय ही परिस्थिती आहे। आता अशोक चव्हाण हे गेलेले आहेत, यामध्ये एकतर त्यांच्यावर कोणता तरी दबाव आहे किंवा स्वार्थ तरी आहे, त्याशिवाय हे जाऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे। पूर्णपणे महाराष्ट्रातली जनता हे सर्वजण पहा। अशोकराव चव्हाण साहेब जे गेले त्यामुळे काही फार मोठा आभाळ कोसळल्यागत सगळी परिस्थिती निर्माण झाली। अहो अशी लोक जातात म्हणजे काही पक्षाला जनतेचा काय विचार आहे लक्षात घेतलं पाहिजे। जनता ही कांग्रेस बरोबर आहे। मरामरे राम मंदिराचा विचार, मैं साहब को यही बताना चाहूंगा हिंदी में, साहब राम मंदिर से सब जनता साथ में नहीं जाती, या भूल कर रहे हो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।